हो ते येतं बरोबर. हॅलो. त्याला नका करू, त्याला नाही, त्याला हात नका. मला वर पाहिजे ते असं पाहिजे की नाही सर, तेवढंच पाहिजे. बस बस बस. हॅलो. हा ज्ञानराज दादा, जयगुरु. आवाज येतो का? हॅलो ज्ञानराज दादा, आवाज येतो का? चेतन दादा, जयगुरु. आवाज येतो का? आवाज येतो? आवाज ताईला बोलव रे बरं. कालच्यासारखा माईक सुरू करायला लागते वाटते, मायक्रोफोन. आवाज येतो का माझा? साई येतो 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 म्हणतात. पाचला सुरू करू. जॉईन होत. बढिया आली प्रेम. आता थांब काहीच नको करू त्याने. जमला. पकडून धरत आहे. इकडे तिकडे झालं का असं दुसरं झालं वर करू. बरोबर आहे ना? बरोबर आहे. सर्वांना जयगुरु. पुरुषोत्तम काका, मी सुरू करू का? खुशाल सर, ज्ञानराज सर, पुरुषोत्तम काका. तिकडे असणार तो. हे त्याला काय सांगू? तिकडे सारखा पण तिकडे. आता नाही बाबा. आता नाही पडत. मी पकडून नाही. आपली तुमची पाहिजे दिसा. परमपूज्य श्री गुरुदेव, चराचरात वास करणारी अदृश्य शक्ती, मानवतेचे महान पुजारी, भगवान श्री वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, ज्यांनी लोकगंगेच्या आणि श्रमगंगेच्या अलौकिक पर्वावर स्वच्छतेचा अलौकिक संदेश दिला, ते विदर्भ केसरी, विदर्भ भूषण, वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज, आज ज्यांच्या माध्यमातून ही व्याख्यानाची सेवा मिळाली, ते सद्गुरू श्री मोझरकर महाराज, आणि ज्या ज्या महामानवांनी, देशभक्तांनी, शहीदांनी आपल्या रक्ताचा अभिषेक करून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्या तमाम देशभक्तांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. कालच आपण
दोन नररत्नांची महापुरुषांची जयंती साजरी केली. ते म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आपल्या स्वतंत्र भारताचे द्वितीय पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांनाही विनम्र अभिवादन करतो. मला सांगताना आनंद वाटतो की पुरुषोत्तम काका बैसकार यांच्या माध्यमातून आज ही व्याख्यानाची सेवा मला प्राप्त झाली. कुळी कन्यापुत्र होती सात्विक तयाचा हरिक वाटे देवा या उक्तीप्रमाणे पुरुषोत्तम काका बैसकार यांचा जन्म सुदैवाने मोझरकर महाराज यांच्या कुटुंबात झाला ही अत्यंत आनंदाची बाब आहे. सद्गुरू मोझरकर महाराज वंदनीय राष्ट्रसंतांसोबत राहिलेत, भारुडं गायलेत, भागवत गायलं आणि तुकाराम दादा, सुदाम दादा, वेरुळकर दादा या सर्वांना मोझरकर महाराजांचा सुद्धा सत्संग लाभला, हेही नसे थोडके. आपला व्याख्यानाचा विषय आहे की धर्मलयाला जातो म्हणून. आता अभिनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया असं सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. भगवान गोपाल कृष्ण भगवद्गीतेत सांगतात की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजम्यहम. अर्थात तुम्हा आम्हा सर्वांना माहीत आहे, जेव्हा जेव्हा या धर्माला ग्लानी येते, जेव्हा जेव्हा या भूतलावर अधर्माची सत्ता येते, तेव्हा तेव्हा निश्चितच या पृथ्वीवर कोणीतरी अवतारी पुरुष अवतरत असतो. मग ते भगवान श्री रामाच्या स्वरूपात असतील, भगवान गोपाल कृष्णांच्या स्वरूपात असतील, पंढरीनाथाच्या स्वरूपात असतील. आणि म्हणूनच वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की धर्मलयाला जातो म्हणून रामकृष्ण हरी आला सगळ्या जनतेशी बोला. एकाचे अवतार तिघेही एके ठाई आले, एकाचे अवतार तिघेही एके ठाई आले. दास टेकडी वरती बसण्या अति उत्सुकते झाले. संत तुकाचा मंत्र गोड हा पुन्हा पुन्हा जपण्याला सगळ्या जनतेशी बोला. खरं म्हणजे धर्म ही व्याख्या अत्यंत व्यापक आहे. एका तासाच्या सव्वा तासाच्या व्याख्यानामध्ये धर्माला सामावणं, धर्माचा अर्थ सामावणं हे खरं म्हणजे तेवढं हे कठीण काम आहे. धार येती इति धर्म अशी धर्माची साधारण व्याख्या केली जाते. जो समाजाची धारणा करतो तो धर्म. धर्म म्हणजे आग्रह असतो, तर अधर्म म्हणजे दुराग्रह असतो. केवळ माझाच धर्म श्रेष्ठ ही भावना म्हणजे धर्माचा अतिरेक करण्यासारखी असते. खरं म्हणजे धर्म हा राष्ट्राचा प्राण असतो. आणि म्हणून समाजाचे जीवन किंवा ज्या ज्या समाजाचे जीवन हे धर्माधिष्ठित असेल ते राष्ट्र वैभवशाली व चिरंतन ठरते. आणि जेव्हा जेव्हा धर्माचे पालन केले गेले तेव्हा तेव्हा या भूतलावर शांती, समाधान, सुख नांदला याचा इतिहास साक्षी आहे. आणि म्हणून तुकडोजी महाराजांचं एक सुंदर भजन आहे, धर्माचे पालन करीती हे जन. धरती लोकांना ध्रियते पुन्हात नभी इति वा धर्म. अर्थात जो लोकांना धारण करतो किंवा जो पुण्यात्माकडून धारण केला जातो तो धर्म होय. आद्यगुरु शंकराचार्यांनी धर्माची व्याख्या अशी केली आहे की समाज व्यवस्था उत्तम राहणे, प्रत्येक प्राणीमात्राची ऐहिक आणि पारलौकिक उन्नती होणे या गोष्टी ज्याच्यामुळे साध्य होतात तो धर्म होय, असं सद्गुरू शंकराचार्य महाराज म्हणतात. धर्माला इंग्रजीमध्ये साधारणतः रिलिजन अशा प्रकारचं ट्रान्सलेशन केल्या जाते. पण खरं म्हणजे रिलिजन हा शब्द धर्म या शब्दाचा समानार्थी सिनॉनिम नाही. रिलिजन हा शब्द रेलिगेट या शब्दापासून त्याची उत्पत्ती झालेली आहे. आणि रेलिगेट म्हणजे सॉरी फॉर इंटरप्शन. मी मगा सांगितल्याप्रमाणे की रिलिजन हा शब्द धर्माचा समानार्थी शब्द होऊ शकत नाही. तो रेलिगेट या क्रियापदावरून बनला आहे. रेलिगेट म्हणजे खाली खालच्या पायरीला पाठवणे.
आणि ज्यामुळे आपण वरच्या पातळीला जातो तो धर्म आहे. धर्माचं काम आहे उत्थान करणे, धर्माचं काम आहे सर्वांचं प्रगती करणे. आणि म्हणून अशा प्रकारची व्याख्या धर्माची बऱ्याचदा केली जाते. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तसं पाहायला धर्माच्या अनेक व्याख्या केलेल्या आहेत. महात्मा गांधींची एक अगदी साधी सरळ व्याख्या आहे, जो दुसऱ्यांचे दुःख जाणतो तो खऱ्या अर्थानं धर्म. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी सुद्धा, सद्गुरू गाडगे महाराजांनी सुद्धा दुःखितांचे जीवन वेचण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या काळजाचे ठोके वेचण्याचा प्रयत्न केला, दुसऱ्यांचं दुःख जाणण्याचा प्रयत्न केला, नव्हे सर्वसाधारण मानवांमध्ये परमेश्वर पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. जो दुसऱ्याचे दुःख जाणतो तो खऱ्या अर्थानं धर्म होय असं म्हणता येईल. महाराज ग्रामगीतेत म्हणतात, देवे निर्माण केली क्षिती, प्रजा वाढवी प्रजापती, मानव समाज राहावया सुस्थिती, धर्मा सकळा निवेदिला. अर्थात धर्माचं हे आद्य कर्तव्य आहे की धर्म अखिल मानव जातीला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. या सृष्टीचा प्रजापती हे सर्व करून घेतो, ही अत्यंत महत्भाग्याची गोष्ट आहे. धर्म हा खऱ्या अर्थाने एक आचारसंहिता आहे. अनेकांना असं वाटते की वेगवेगळे धर्म आहेत, वेगवेगळे जाती पंथ संप्रदाय आहेत, परंतु आपल्या विश्वाचं, आपल्या भारताचं एक अत्यंत चांगलं वैशिष्ट्य आहे की अनेक जाती धर्म पंथ संप्रदाय भिन्न भिन्न धर्माचे लोक एकत्र नांदतात. ही जगाच्या पाठीवर अत्यंत सुखावह असणारी ठरणारी सर्वांना बाब आहे. धर्म हा आपला हे आचारसंहिता आहे. धर्म जो एक नियम ठरवून देतो, नियमावली ठरवून देतो, त्याप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न करत असतो. जनता असो, प्रजा, राजा, सर्वांना धर्म एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे सदैव मार्गदर्शन करत असतो. धर्म बोलावया शब्द एक, धर्म बोलावया शब्द एक, परी त्याचा विस्तार अलौकिक, लौकिक आणि पारमार्थिक मिळोनिया. मी मगा सांगितलं की धर्माची व्याप्ती ही एखाद्या सागराप्रमाणे आहे. लौकिकाला परमार्थाची सांगड अत्यंत आवश्यक आहे. गाडगे बाबा म्हणायचे की भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्या लोकांना पाणी, दुःखी लोकांना मदत, हाच खरा धर्म आहे आणि हीच खरी ईश्वर भक्ती आहे. विवेकानंद धर्माची व्याख्या करतात की धर्म म्हणजे आत्मानुभूती. धर्म म्हणजे आत्मानुभूती. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं भजन मला इथे एक आठवते, तुझा जीव प्रिय तुझा जैसा तसा इतरास नाही का. तुझा जीव प्रिय तुझ्या जैसा तसा इतरास नाही का. ज्या अर्थानं माझा जीव जसा मला प्रिय आहे, माझा धर्म जसा मला प्रिय आहे, तसा इतरांचा जीवसुद्धा हा तेवढाच प्रिय असायला पाहिजे. ही माझी रास्त भावना असायला पाहिजे, नव्हे ते माझं नैतिक अधिष्ठान असायला पाहिजे. कोणत्याही धर्माचा माझ्याकडून द्वेष होता कामा नये, अनादर होता कामा नये. सर्व धर्मांची शिकवण ही अत्यंत सारखीच असते. महाराज ग्रामगीतेत म्हणतात की आपुली साधावया उन्नती, सौख्य द्यावे इतरांप्रती, या उद्देशे जी जी संस्कृती, धर्म म्हणावे तिज लागी. स्वार्थ साधूनी परमार्थ केला, तोची नर भला रे भला, असं जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात. आपला वैयक्तिक विकास जरूर करावा, परंतु इतरांना सुद्धा त्याचा लाभ होणं हे अत्यंत गरजेचं असते. याचं कारण असेल कि खुद के लिए जीना वो जीना नहीं होता और औरों के लिए मरना परमार्थ में मरना वो मरना नहीं होता. हे आपल्याला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात. इतरांच्या जीवनात तुम्हा आम्हाला सुखाची पेरणी करता आली पाहिजे. माझा धर्म जसा मला श्रेष्ठ आहे तसं इतरांच्या धर्मामध्ये सुद्धा मला आनंद, शांती, समाधान, सुखाची पेरणी करता आली पाहिजे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एका भजनात म्हणतात की सुख व्हावया परस्परासी धर्म बोलला, कधी ना पडो कुणा उपास धर्म बोलला, एक सुखी एक दुःखी विषमता असी, एक सुखी एक दुःखी विषमता असी. अशा प्रकारची विषमता
एकीकडे मिष्टान्नाचं जेवण जेवणारे लोक आहेत, एकीकडे अत्यंत बेकारी जीवन जगणारे लोकसुद्धा आहेत. ही विषमता घालवण्यासाठी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भगवान पंढरीनाथाकडे, भगवान योगेश्वर गोपालकृष्णाकडे पसायदान मागतात की या भारतात बंधुभाव नित्य वसुदे दे वरची असादे. हे धर्माचं काम आहे, सर्वांना सुखी ठेवणे आणि कोणी उपाशी राहू नये. वा. व्यक्तिधर्म, कुटुंबधर्म, समाजधर्म, गावधर्म. व्यक्तिधर्म, कुटुंबधर्म, समाजधर्म, गावधर्म बळकट होई राष्ट्रधर्म प्रगतीपथाचा. हा देश तुम्हा आम्हाला सुजलाम सुफलाम करायचं होण्यासाठी आचार्य दादा धर्माधिकारी यांच्या शब्दामध्ये प्रगतीचं गौरीशंकर गाठण्यासाठी विश्व मार्गदर्शक म्हणून भारत उभा राहावा असे जर तुम्हा आम्हाला वाटत असेल तर व्यक्ती, कुटुंब, समाज आणि राष्ट्र हे बळकट होणं अत्यंत गरजेचं आहे. लोककल्याणकारी आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्र टिकवायचे असेल तर वसुधैव कुटुंबकम ही आपल्या भारताची प्राचीन संस्कृती आहे. सब भूमी गोपालकी असं विनोबा भावे म्हणायचे. वसुधैव कुटुंबकम ही तुमची आमची संस्कृती आहे. हा विचार आचरणात आणावा लागेल तुम्हा आम्हाला. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की आम्हाला कुठल्याच धर्माचं असं वैषम्य नाही, कुठलाच धर्म आम्हाला अब्राह्मण्य नाही. याचं कारण असं की आओ कोई भी धर्मी, आओ कोई भी पंथी, सबके लिए खुला है मंदिर यह हमारा. जे जे आमच्या विचारांचे पाईक आहेत, जे जे मानवतेला मानणारे लोक आहेत, जे जे सर्व धर्म समभावाला मानणारे लोक आहेत, ते सर्व तुमच्या आमच्या हाडामासाचेच लोक आहेत असं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सर्वांना आवाहन करतात. प्रजेचे पर्यायाने समाजाचे धारणा करतो तो खऱ्या अर्थानं धर्म होय. धर्म हा अत्यंत बहुव्यापक आहे, हे मी तुम्हाला मगाच सांगितलंच. ग्रामगीताकार वंदनीय राष्ट्रसंत ग्रामगीतेत म्हणतात की सर्व विश्वची व्हावे सुखी, ही धर्माची दृष्टी नेटकी, ती आणावी सर्व गावलोकी तरीच लाभ. हे विश्वची माझे घर या न्यायाने सर्व लोक सुखी व्हावे, हे अत्यंत नैसर्गिक आहे. जगद्गुरू ज्ञानेश्वर माऊलींनी अखिल विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान मागितलं की जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती लाभो. या संपूर्ण विश्वामध्ये शांती, समाधान, सुख लाभलं पाहिजे आणि संपूर्ण विश्व हे आमचं एक घर असलं पाहिजे. हे संपूर्ण विश्व आमचे बंधू भगिनी आहेत अशा प्रकारचा उदात्त विचार ज्ञानेश्वर माऊली तुम्हा आम्हाला सांगतात. सर्व गावातील गावकरी हे सुद्धा सुखी समाधानी राहावे. परंतु एक अत्यंत बरेचदा खेदानं म्हणावंसं वाटते की या जगात लोक धर्मासाठी मरायला तयार असतात पण धर्माप्रमाणे आचरण करायला तयार नसतात. ही या देशाची खऱ्या अर्थानं शोकांतिका आहे असं मला स्पष्ट मत आपणा रसिक मायबापांसमोर मांडावंसं वाटते. व्यक्ती व्हावा धार्मिक. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार. व्यक्ती व्हावा धार्मिक, धर्म नव्हे एकांगी लटक, भौतिक आणि पारमार्थिक विकास व्हावा सर्वांचा. गुरुदेव ऐसी हो दया जग का अंधेरा दूर हो, सद्धर्म सूरज की प्रभा से दंभ सारे चूर हो, अध्यात्म और विज्ञान की सहयोग से सब हो सुखी, सहयोग समता से यह सृष्टि करी हम स्वर्ग की. काय उदात्त विचार वंदनीय माऊली आपणासमोर मानतात की कालच ज्यांची आपण जयंती केली ते लालबहादूर शास्त्री यांनी नारा दिला होता की जय जवान जय किसान, आणि नंतर मग भारताचे दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी मग जय विज्ञान ही संज्ञा त्याला जोडली. खरं म्हणजे या देशाच्या दोन भुजा असतात. एक म्हणजे या देशाचा पंचप्राण शेतकरी आणि अष्टप्रहर डोळ्यात तेल घालून या देशाच्या सीमांचं रक्षण करणारा सैनिक. तुम्ही आपण उठता बसता जेवताना सकाळ संध्याकाळी रात्री प्रत्येक ठिकाणी या शेतकऱ्याचं आणि या देशाच्या सैनिकाचं स्मरण केलं पाहिजे, तेव्हाच निद्रेच्या अधीन व्हायला पाहिजे. याचं कारण असं ते तिकडे जागतात म्हणून तुम्ही आपण सुखाची नींद घेतो, झोपतो. आणि शेतकऱ्यांविषयी या देशाच्या पोशिंद्याविषयी तर वंदनीय राष्ट्रसंत म्हणतात की जब किसानों की देखू भलाई मैंने खुशिया मनाई. ज्या दिवशी या देशाचा पोशिंदा सुजलाम सुफलाम होईल, ज्या दिवशी या शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळेल, त्या दिवशी खऱ्या अर्थानं मी तर असं म्हणे की धर्माची पुनर्स्थापना होण्यासारखं आहे.
कारण स्वातंत्र्यपूर्व काळापासून तर 2020पर्यंतच्या आजच्या या क्षणापर्यंत या किसानाचे, या शेतकऱ्याचे, या पोशिंद्याचे हाल होतात. आणि म्हणून ग्रामगीता हे कोण्या नेत्याला, कोण्या साधू संताला, कोणत्या महंताला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अर्पण केली नाही, ती या देशाच्या पोशिंद्याला, किसानाला अर्पण केलेली आहे. जर तुकाराम महाराजांच्या भाषेत तुम्हा आम्हाला सोलीव सुखाची प्राप्ती करायची असेल ना, तर व्यक्ती हा धार्मिक व्हायला पाहिजे आणि सर्वांनी एक दुसऱ्याच्या धर्माचा आदर केला पाहिजे, मान केला पाहिजे, तरच या देशामध्ये खऱ्या अर्थानं सुख, शांती, समाधानाने नांदेल. याचं कारण असं की या जगात विषमतावादी दृष्टिकोन ठेवणारे, विषमतावादी विचारांची पेरणी करणाऱ्या लोकांची सुद्धा कमी नाही. पण एक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचे उपासक या नात्यानं जळीस्थळी काष्टी पाशानी सदैव समता, स्वातंत्र्य, बंधुता, अखिल सर्व धर्म समभाव या विचारांची पेरणी करणं हे तुमच्या आमच्या सर्वांचं आद्य कर्तव्य नव्हे का? मानव पशु योनीतून आला, नराचा नारायण होणे त्याला. ग्रामगीतेत अत्यंत सुंदर ओळी धर्माच्या संदर्भात धर्माचं कर्तव्य काय आहे, धर्म म्हणजे काय याविषयी विस्तृत असं वर्णन करताना ग्रामगीताकार राष्ट्रसंत म्हणतात की मानव पशु योनीतून आला, नराचा नारायण होणे त्याला, यासाठीच संस्कार देऊनी सावरीला क्रमाक्रमाने. तुम्हाला एक माहीत आहे, वानर आणि माणसाचं मन सारखंच आहे. आपण पूर्वी माकड होतो, हा सर्व इतिहास आहे. त्यानंतर पुन्हा आपण मानवरूपी जन्मात आलो. मानवाचा जन्म पशुयोनीतून झाला तेव्हा आपण सर्वसामान्य माणूस होतो. परंतु उत्तमोत्तम संस्कारांनी, कर्मांनी, चांगल्या विचारांनी, चांगल्या आचरणांनी तुमच्या आमच्या जीवनात असामान्यत्व, नारायणत्व प्राप्त करता येऊ शकते. म्हणून महाराज म्हणतात की नराचा नारायण होणे त्याला. भगवान राम, भगवान कृष्ण, भगवान हनुमान ही सर्व माणसाचीच असामान्य रूपे नाहीत का? अर्थातच आहेतच. आपल्या कर्मानं हे मोठे झालेले आहे. द मॅन इज नोन बाय द कंपनी ही मेंटेन्स असं म्हणतात. त्याचप्रमाणे द मॅन इज नोन बाय हिज डीड्स. माणूस हा जसा संगतीमुळे ओळखला जातो तसाच मनुष्य हा तुमच्या आमच्या हातून झालेल्या कर्मांमुळे ओळखला जातो. म्हणून कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तुमच्या आमच्या हातात एकच असते की सदैव कर्म करत राहा. फळाची आशा करायची काही आवश्यकता नाही. याचं कारण असं की ज्या लोकांचे कर्म पवित्र असतात, मंगल असतात, उदात्त असतात, त्यांच्या पुढ्यात परमेश्वर यशाची माळ घालतोच आणि आपोआपच मग धर्माची स्थापना व्हायला लागते. आपण धर्माचरण करायला लागतो. हे अत्यंत मला असं वाटते की या व्याख्यानाच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचं आहे. धर्माचा पाया विद्यार्थी धर्म. धर्माचा पाया विद्यार्थी धर्म, तयासाठीचं ब्रह्मचर्याश्रम, त्यानेच जीवन होईल उत्तम व्यक्तीचे आणि राष्ट्राचे. आज हा देश 65 कोटी तरुणांचा 65% तरुणांचा देश आहे असं म्हणतात. आणि राष्ट्र हे तरुणांच्या डोळ्यातून उद्याचं उज्ज्वल भविष्य पाहत असते नव्हे. हे तरुण हे उद्याचे नागरिक आहेत. हे या देशाचे पंचप्राण आहेत. हे या देशाचे आदर्श नागरिक आहेत. धर्माचे अधिष्ठान नसलेले राष्ट्र पर्यायाने समाज कालांतराने मृत्युमुखी पडत असतो. ज्या ज्या समाजाला धर्माचं अधिष्ठान नसते तो समाज आणि पर्यायाने राष्ट्रसुद्धा हा मृतवत असतो. धर्म ही तशी प्रत्येकाची खासगी बाब आहे. प्रत्येकाला आपापल्या धर्माप्रमाणे आचरण करण्याचा अधिकार आहे. या दुमत असण्याचं काही काम नाही. तो सतत नदीप्रमाणे प्रवाही असतो. धर्म सतत नदीप्रमाणे प्रवाही असतो. समुद्राच्या लाटा खरं म्हणजे आपापसात कधीच स्पर्धा करत नसतात. परंतु समुद्र कोण्या एका लाटेची कधीच पक्ष घेत नाही. कोण्या एका लाटेचा समुद्र कधीच पक्ष घेत नसतो. आणि तेच तर धर्माचं काम आहे. धर्म हा प्रत्येकाला समान वागणूक देत असतो. इंग्रजीमध्ये एक सिम्पथी आणि दुसरा एम्पथी वर्ड असतो. एक असते सहानुभूती आणि दुसरी असते समानानुभूती. तर दुसरा एम्पथी हा जो शब्द आहे ना, हे धर्माच्या व्याख्येमध्ये बसते. म्हणून धर्म सदैव दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करत असताना आपल्याला चांगल्या विचारांकडे नेत असतो. प्रामाणिकतेने करणे काम. महाराज ग्रामगीतेत म्हणतात की प्रामाणिकतेने करणे काम हेची आमुचे ईश्वर नाम.
सर्व जीव मात्रासी ऐक्य प्रेम धर्म हा आमचा. आमचा धर्म काय आहे? धर्म हा मुख्यतः आचरणाचा खऱ्या अर्थानं भाग आहे. धर्म हा आचरणाचा भाग असल्यामुळे पंडित शर्मा एक चांगलं म्हणून जातात एके ठिकाणी की आचरण द्वारा प्रस्तुत किया गया उपदेश वाणी द्वारा किए गए उपदेश से ज़्यादा परिणामकारक होता है. हे पंडित शर्मा यांचं वचन अत्यंत प्रसिद्ध आहे. म्हणजे जे जे आपल्याला नेमून दिलेले काम आहे ते निष्ठेने करणे हेच आमचं ईश्वर नाम आहे. मी जर शिक्षक आहे तर मी शिक्षकाचा धर्म पाळायला पाहिजे. मी जर शेतकरी आहे तर मी शेतकऱ्याचा धर्म पाळायला पाहिजे. विद्यार्थ्याने विद्यार्थ्याचा धर्म पाळायला पाहिजे. प्रत्येकाने जर आपापलं नेमून दिलेलं काम केलं तर मला असं वाटतं की यापेक्षा कोणती राष्ट्रसेवा आणि देशसेवा असू शकत नाही. बरेचदा बसमध्ये प्रवास पाहताना खाजगी सार्वजनिक मालमत्ता असतानासुद्धा बरेचदा त्या बसच्या सीटचा जो कवर असतो कोणी रबर तो तोडला जातो, तो कापला जातो, नुकसान केले जाते. आपल्या हे लक्षात येत नाही की हे सार्वजनिक प्रॉपर्टी आहे, पर्यायाने तुमचीच आहे. ज्या दिवशी एखाद्या शिक्षकाचा पिरियड संपल्यानंतर तासिका संपल्यानंतर एखादा विद्यार्थी त्या वर्गातील पंखा आणि विद्युत म्हणजे लाईट जर बंद करत असेल तर हा सुद्धा त्याचा ईश्वर धर्मच आहे. हे सुद्धा धर्माचे पालन करण्यासारखेच आहे. सार्वजनिक शौचालयाचा उपयोग करत असताना त्या शौचालयामध्ये आगळं वेगळं न लिहिता जर आपण चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग करत असू तर ते सुद्धा आपल्याला नेमून दिलेलं काम आहे. आणि तो सुद्धा मला असं वाटते की आपल्याला नेमून दिलेलं काम असल्यामुळे तो सुद्धा आपला सर्वांचा एक धर्म आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की मानवता है पंथ मेरा, इंसानियत है धर्म मेरा. ऑल ह्युमॅनिटी इज माय रिलिजन. संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी झटणे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की हे तुमचं आमचं काम आहे. आणि इंसानियत आहे धर्म मेरा. सर्व लोकांसोबत, जगातले अनेक लोक असतील, सर्व लोकांसोबत प्रामाणिकतेने व्यवहार करणे हाच तर माझा खऱ्या अर्थानं धर्म आहे, असं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. एक सुंदर ओळ ग्रामगीतेमध्ये आलेली आहे की सर्व धर्माचा समन्वय, विश्व शांतीचा उपाय, लोक सुधारणेचे विद्यालय, सामुदायिक प्रार्थना. आम्हाला सर्वांना माहीत आहे की वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी 2 साधना सांगितल्या आहेत. एक सकाळचं सामुदायिक ध्यान आणि सायंकाळची सामुदायिक प्रार्थना. तुकाराम महाराज म्हणतात की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. या देशाला युद्ध नको तर बुद्ध हवा आहे. ग्रामगीतेत राष्ट्रसंत म्हणतात की तलवार न घेता करी बुद्ध राज्य करी जगावरी. मंडळी, बंदुकीच्या धाकावर, तलवारीच्या धाकावर युद्ध जिंकता येतात पण ती युद्ध टिकत नसतात. म्हणून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या देशातील नागरिकांना आदर्श संहिता घालून देण्याचा प्रयत्न केला, तो सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातून. कारण सामुदायिक ध्यान आणि सामुदायिक प्रार्थना म्हणजे मानव निर्मितीचा कारखाना आहे. या सामुदायिक प्रार्थनेच्या कुशीतून आणि मुशीतून चांगल्या प्रकारचे उद्याचे सज्जन आदर्श नागरिक निर्माण होतील, अशा प्रकारची राष्ट्रसंतांची अपेक्षा आहे. म्हणून सर्व धर्माचा समन्वय, आओ कोई भी धर्मी, आओ कोई भी पंथी, सबके लिए खुला है मंदिर ये हमारा. या देशात जेवढे काही धर्म आहे त्या सर्व धर्माचं अधिष्ठान हे एक आहे. सर्व धर्माच्या लोकांनी विचाराच्या सतरंजीवर बसणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच दिवशी खऱ्या अर्थानं महात्मा गांधी, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, महात्मा फुले असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, यांच्या स्वप्नातील भारत अवतरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातून आपण सर्व गुरुदेव उपासकांनी जे आपापल्या शेजारी पाजारी आणि कॉलनीत जे लोक असतात त्यांना सामुदायिक प्रार्थनेच्या मार्गावर लावणं हे तुमचं आमचं सर्वांचं नैतिक जबाबदारी आहे, आद्य कर्तव्य आहे. महाराज म्हणतात की जगी दिसती विभिन्न धर्म, जगी दिसती विभिन्न धर्म, परी सर्वांचे एकची वर्म, विश्वधारणेचा मार्ग उत्तम, सद्धर्म तोची. या विश्वामध्ये अनेक धर्म आहेत, आपण आताच बोललो, अनेक पंथ आहेत, अनेक पक्ष असतील, आचार आहेत, विचार आहेत, अनेक संस्कार आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृतीसुद्धा आहेत. पण वेगवेगळ्या संस्कृती भिन्न भिन्न दिसत असल्या तरी सर्व धर्माची शिकवण मात्र सारखीच आहे. सर्व धर्माची, ज्याप्रमाणे सर्व नद्या सागराला मिळतात, अगदी त्याचप्रमाणे सर्व धर्माचा पाया, सर्व धर्माची शिकवण ही एकच आहे की लोकांचं कल्याण, मानवतेचं कल्याण, जगामध्ये शांती, जगामध्ये समाधान. शस्त्रास्त्र बंदी व्हायला पाहिजे,
शस्त्राचं बंदुकीचं या देशामध्ये या जगाला अजिबात काम पडता कामा नये. हे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहे, महाराजांचं वचन आहे. हेच बुद्ध तत्वज्ञान आहे. यापेक्षा वेगळं काय कोणता धर्म सांगतो. आणि महाराजांचं एक सुंदर भजन आहे की का छळता दुसऱ्या धर्मा, का यात मिळे प्रभू प्रेमा. अहो, मी जर दुसऱ्या धर्माचा अनादर करत असेल तर यामध्ये काय मला कुठल्या प्रकारचा स्वार्थ आहे, यामध्ये मला काय प्राप्त होणार आहे. ज्याप्रमाणे माझा धर्म श्रेष्ठ आहे किंवा माझा धर्म मला अत्यंत प्रिय आहे, तसा मला तुमचाही धर्म तेवढाच प्रिय असला पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात की का छळता दुसऱ्या धर्मा, का यात मिळे प्रभू प्रेमा. कुणी उभेच भक्ती करीती, कुणी ध्यान समाधी धरिती, कुणी नमाज आपुले पडती, तुम्ही त्यासी हसुनी निष्कामा, का यात मिळे प्रभू प्रेमा. प्रत्येकाची धर्माची उपासना, प्रत्येकाची प्रार्थनेची उपासना ही वेगवेगळी असते. नमाज पडणारे आपल्या पद्धतीने नमाज पडतात. आपण प्रार्थना मंदिरात उभ्यानं परमेश्वराला नमस्कार करतो. वेगवेगळ्या धर्माच्या उपासना वेगवेगळ्या असल्या तरी सर्व धर्माचं मर्म, सर्व धर्माचं वर्म, सर्व धर्माची शिकवण जी आहे की नाही, ही अत्यंत सारखीच आहे. हे आम्हाला पहिले तर अधोरेखित करणं अत्यंत गरजेचं आहे. धर्मात नाही हिंदू मुसलमान. ग्रामगीतेत एक ओळ आलेली आहे की धर्मात नाही हिंदू मुसलमान, धर्मात नाही पारशी ख्रिश्चन, धर्मात नाही शीख जैन, पाहता मुळी. काय चांगल्या ओळी आहेत एका हिंदी शायराच्या. मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, धर्म नहीं कहता बेटियों पर निगाह करो, धर्म नहीं कहता किसी के घर लूटो बर्बाद करो, ये जो बातें भूल गए हम फेर फेर दोहराएंगे, घर घर में आबादी लाकर राम राज्य कहलाएंगे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की या विश्वामध्ये सद्धर्माची निर्मिती करायची असेल, या भारतीय लोकशाहीला मजबूत करायचं असेल, आपली लोकशाही बळकट करायची असेल, आपल्याला खऱ्या अर्थानं जे रामराज्य अत्यंत सुखानं लोकं राहत होते, तशा प्रकारच्या रामराज्याची कामना करणं हे आपलं कर्तव्य आहे नव्हे. त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केलं पाहिजे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे एक सर्व धर्म समभावावर एक सुंदर भजन आहे. महाराज त्या भजनात म्हणतात की चाहे भंगी हो या ब्राह्मण, नहीं पूछगे जाती, सतगुण के साथी हम तो सतगुण के साथी. हिंदू बौद्ध जैन सिख पंथी एक वृक्ष के पाती. अशा प्रकारचा विचार वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी त्या महाराज मानतात, त्या भजनामध्ये व्यक्त करतात. म्हणून सर्व धर्माच्या शाखा ह्या मुळात सनातन धर्माच्या, वैदिक धर्माच्या, हिंदू शाखा शाखा होत्या. आज खऱ्या अर्थानं आपण सर्वांनी या जुना सनातन आणि वैदिक धर्माचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. पण त्याच वेळेस इतरांच्या कोणत्याही धर्माचा अनादर होता कामा नये, हे आमचं परम कर्तव्य आहे. लोक धर्माची व्याख्याच विसरले. महाराज ग्रामगीतेत म्हणतात की लोक धर्माची व्याख्याच विसरले, धर्मे हिंदू मुसलमान झाले, मूळचे मानवपणही आपुले हरविले त्यांनी. खरं म्हणजे धर्म हा आपल्या आईसारखा असतो. आपली आई 4-5 मुलांचं पालनपोषण करताना अजिबात कुठल्याच प्रकारची भेदभाव करत नाही, विषमता दाखवत नाही. अगदी तेच काम धर्माचं आहे. सर्वांना समान वागणूक देणे हे धर्माचं कर्तव्य आहे. आईच्या दुधाची प्रतारणा करणारे धर्म विसरतात, कारण या जगामध्ये स्वतःच्या आईच्या दुधाशी प्रतारणा करणाऱ्या लोकांची सुद्धा कमी नाही असं मला वाटते. महाराज म्हणतात की धर्माचे पालन करीती हे जन, करीती हे जन, पाप हे नेत्राने पाहोनिया. काय सुंदर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार आहे. एक हिंदी शायर असा म्हणतो की खुदा नहीं है मंदिर में, नहीं मस्जिद में, मीनारों में. खुदा नहीं है मंदिर में, नहीं मस्जिद मीनारों में, खुदा तो बंदिस्त है इन जिस्म की दीवारों में. अरे खऱ्या अर्थानं ज्या गाडगे महाराजांनी, ज्या टागोरांनी, ज्या साधू संतांनी मानवामध्ये, चराचरामध्ये, प्राणीमात्रामध्ये, कण कण कणाकणामध्ये जर परमेश्वराचं रूप पाहिलं आणि तो आहे, फक्त ते आपल्याला पाहण्यासाठी तशा प्रकारची तुमची आमची नीतिमत्ता, तुमचे आमचे कर्तव्य सुद्धा तसंच पाहिजे. आपणा सर्वांचे रक्त जर एकच आहे, सर्व अखिल मानवजातीचे रक्त जर एकाच रंगाचे आहे, तर मग विषमता आली कुठून? सर्वांमध्ये हा समान भाव का नाही? हा अत्यंत ज्वलंत प्रश्न आज आम्हाला पडतो. ईमान को ईमान से मिलाओ पहले,
ईमान को ईमान से मिलाओ पहले, गिरेबान को गिरेबान से मिलाओ पहले, ऐ आसमान को धरती से मिलाने वालों, इंसान को इंसान से मिलाओ पहिले. अहो, आपण त्या चंद्रावर जाण्याच्या गोष्टी करतो, आपण सूर्यावर मंगळावर जाण्याच्या गोष्टी करतो, पण मानवामध्ये संवाद कधी साधणार? महाराज अत्यंत प्रखर टीका एका भजनातून करतात की भेदभाव कशाला माणसा माणसात रे. काय सुंदर भजन आहे महाराजांचं. भेदभाव कशाला माणसा माणसात रे. जर आपण सर्व एकाच ईश्वराचे लेकरे आहोत तर मग भेदभाव विषमता आली कुठून? महाराज ग्रामगीतेत पुढे म्हणतात की धर्म माणुसकीसी म्हणती, माणुसकी न्यायावरी शोधती, न्याय कोणाच्याही प्रती एकची राहतो सर्वदा. धर्म आणि न्याय हा खरं म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. नदीमध्ये स्नान करताना नदी हे पाहत नाही की माझ्यामध्ये पापी स्नान करतो आहे की पुण्यवान स्नान करतो आहे. मी ज्याप्रमाणे मग धर्माला आईची उपमा दिली त्याप्रमाणे नदीसुद्धा आपल्या आईप्रमाणे त्या स्नान करणाऱ्याला अजिबात भेदभाव करत नाही, अजिबात रोखत नाही. तो पापी असो पुण्यवान असो त्याला स्नान करण्याची परवानगी नदी देत असते. ती झाली खऱ्या अर्थानं समानानुभूती. त्याचप्रमाणे माणुसकी खऱ्या अर्थानं हा धर्माचा पाया आहे. ह्युमॅनिटी इज द बेस ऑफ रिलिजन. माणुसकी हा धर्माचा पाया आहे. म्हणून सर्वांना समान न्याय मिळणे हे अत्यंत स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे. मृत्यू जर भेदभाव करत नाही तर मग तुम्ही आपण भेदभाव करणारे कोण? राजा हो या रंक सभी का अंत एकसा होवे, सुख के सब साथी दुख में ना कोई. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुन्हा एका भजनात आपल्याला आठवण करून देतात की मरना हक्का बाना है, जीना उदार आना है. राजा के महाराजा मर गए, रयत कौन बयाना, उनका नहीं है आना जाना, तो मरना बतलावे. काय सुंदर भजन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. निसर्गाचा कोणताच घटक, निसर्गातील कुठलीच वस्तू जर भेदभाव करत नसेल, काय सूर्य असं म्हणतो की वडगावातच फक्त सूर्य प्रकाश पडायला पाहिजे? काय सावली असं म्हणते की परोपटे लेआउटमध्येच मला फक्त सावली द्यायची आहे? जर निसर्ग कुठल्या प्रकारचा भेदभाव करत नसेल तर मानवांमध्ये भेदभाव करण्याचा अधिकार तुम्हा आम्हाला कोणी दिला? हा रास्त प्रश्न वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारतात. ग्रामगीतेत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की मग घ्या कोणत्याही ग्रंथाचे वचन, परिवर्म यावनी नाही भिन्न, मानवता हीच आहे खून, सर्व धर्म समन्वयाची. या देशामध्ये खऱ्या अर्थानं शांतता, सुख, समाधान लाभायचं असेल तर मानवतेशिवाय या जगाला पर्याय नाही. मानवता हीच खऱ्या अर्थानं खून आहे सर्व धर्म समन्वयाची. सर्व धर्माचा समन्वय साधणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मानवता, माणुसकी ही खऱ्या अर्थानं ही वैश्विक शांतता नांदण्यासाठी कारणीभूत ठरलेली आहे, याचा इतिहास साक्षी आहे. आणि यासाठी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी तुम्हा आम्हाला अशा प्रकारे ग्रामगीतेच्या माध्यमातून, सामुदायिक ध्यानाच्या माध्यमातून, प्रार्थनेच्या माध्यमातून संदेश देण्याचा प्रयत्न केला की आपण सर्व एकाच ईश्वराचे लेकरं आहोत. मातीतून जन्माला आलेले आपण लोक आहोत आणि मातीतच एक दिवस तुम्हा आम्हाला सर्वांना मिसळायचं आहे. डस्ट, वी आर डस्ट अँड वी आर अगेन सपोज टू रिटर्न टू द डस्ट. तुमचा आम्हाला पुन्हा एक दिवस या मातीतच सम्मिलित व्हायचं आहे. तर धर्माचा अतिरेक कशासाठी? माझीच आई श्रेष्ठ, माझाच धर्म केवळ श्रेष्ठ, हे कशासाठी? हा अट्टास कशासाठी? म्हणून ज्या दिवशी खऱ्या अर्थानं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार, संतांचे विचार, काय झालं की संतांच्या विचारांना तिलांजली दिल्यामुळे खऱ्या अर्थानं सर्व अधर्म आपल्याला दिसून येतो आहे. संतांचे विचार, मानवता म्हणजे काय आणि संतांची व्याख्या म्हणजे तरी काय, किंवा धर्माची व्याख्या म्हणजे काय? मानवाकडून जो संतत्वाकडे नेतो, दानवाकडून मानवाकडे नेतो, तो सुद्धा संत, तो सुद्धा धर्म. आणि म्हणून आपल्याला या धर्माची खऱ्या अर्थानं नव्यानं आणखी व्याख्या करायची असेल तर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराशिवाय, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या व्याख्येशिवाय मला तरी असं वाटतं की अत्यंत सोपी धर्म कोणता नाही. तो धर्म म्हणजे मानवता आहे, तो धर्म म्हणजे माणुसकी आहे, धर्म इमानदारी आहे.
धर्म हा इमानदारी आहे. व्यवहार न करतो ज्याला, परमार्थ कशाला त्याला. तुमचा आमचा व्यवहार चोख असणे, प्रत्येकाचे व्यवहार एक दुसऱ्याशी अत्यंत चांगल्या प्रकारे असणे, मला असं वाटते की ते सुद्धा धर्माचे पालन करण्यासारखेच आहे. 5:35 मला असं वाटते की आपण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे हे विचार किंवा वंदनीय राष्ट्रसंतांना फक्त डोक्यावर घेऊन नाचून चालणार नाही, तर तुम्हा आम्हाला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांना खऱ्या अर्थात डोक्यात उतरवण्याची अत्यंत गरज आहे. महाराज धर्माच्या व्याख्येमध्ये असं म्हणतात की धारणामुळे धर्म असे नाव प्राप्त झाले आहे. धारणा या शब्दामुळे धर्म असे नाव प्राप्त झाले आहे. प्रजा धर्माने धारण केल्या जातात. याच कारणास्तव सर्व स्थावर जंगल त्रैलोक्याचे धारण धर्म करत असतो. आणि तेच तर तुम्हा आम्हाला खऱ्या अर्थानं आचरणात आणायचं आहे. आजकाल काय झालं की मी मगा सांगितल्याप्रमाणे धर्माला आणि धर्माच्या विचारांना खऱ्या अर्थात आचरणात आणण्याची अत्यंत गरज आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, अशा माणसांची या देशामध्ये खऱ्या अर्थानं वाणवा आहे. मराठीचे प्रसिद्ध साहित्यिक रा. ग. जाधव एकदा असं म्हणाले की घरात संस्कार होत नाहीत, दारात संस्कार होत नाहीत. घरात संस्कार होत नाहीत, दारात संस्कार होत नाहीत. शाळा महाविद्यालयांमध्ये संस्कार होतात की नाही हा संशोधनाचा विषय आहे. पाश्चिमात्य संस्कृती इलेक्ट्रॉनिक वाहिन्यांच्या माध्यमातून बिभत्स संस्कृतीचं प्रदर्शन करत आहे. आणि म्हणून धर्माची आणि संस्काराची नव्यानं व्याख्या आपल्याला करण्याची गरज आहे. ती म्हणजे या देशामध्ये सर्व धर्म समन्वय आणि माणुसकी धर्म हा रुजला पाहिजे. म्हणून अशा प्रकारे या संस्काराची व्याख्या पुन्हा तुम्हा आम्हाला करण्याची अत्यंत गरज आहे. मंडळी, असं म्हणतात की अन्नाचा दुष्काळ जर पडला तर कदाचित मानवता मरणार नाही, पण ज्या दिवशी संस्काराचा दुष्काळ पडला तर संपूर्ण मानव जमात मानवता लयाला गेल्याशिवाय राहणार नाही आणि या देशाला पुन्हा ग्रहण लागल्याशिवाय राहणार नाही. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भगवान गोपाल कृष्णाला म्हणतात की कधी येशील मन मोहना, पाहण्या भारत आपल्या पुन्हा. हे परमेश्वरा, या धर्तीवर जेव्हा जेव्हा अधर्म येईल, जेव्हा जेव्हा अधर्माचं सत्ता असेल, तेव्हा तुला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात, कुठल्या ना कुठल्या अवतारामध्ये, साधू पुरुषामध्ये, महंतामध्ये तुला इथं अवतार कार्य करावं लागेल आणि पुन्हा या आपल्या भारत मातेला सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी कार्य करावं लागेल. म्हणून महाराज म्हणतात की कधी येशील मन मोहना, पाहण्या भारत आपल्या पुन्हा. भारता ग्रहण लागले. पहा महाराज काय म्हणतात, भारताला ग्रहण लावण्याचे काम, जो चांगला चोखंदळ मार्ग आहे, जो चांगला आदर्श मार्ग आहे, जो चांगला धर्म आहे, त्याला ग्रहण लावण्याचं काम, गालबोट लावण्याचं काम हेतू पुरस्सरपणे काही लोकांकडून केल्या जाते, परंतु त्याचं अनुसरण तुम्ही आपण करता कामा नये. याचं कारण असं की वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा तुम्हा आम्हाला आशीर्वाद असाच आहे की आपण धर्माचं आचरण पालन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. या ग्रामगीतेच्या माध्यमातून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अनेक प्रकारचं मार्गदर्शन तुम्हा आम्हाला करतात. महाराजांनी ग्रामगीतेचं वर्णन विभाजन 41 अध्यायामध्ये केलेलं आहे. हे 41 अध्याय म्हणजे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांनी निर्माण केलेलं हे नवनीत आहे. आणि हेच धर्माध्ययन, याच धर्माची कीर्ती, याच धर्माचे विचार वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी धर्माध्ययन या ग्रंथामध्ये कथन केलेले आहेत, विशद केलेले आहेत. त्याचंच पालन तुम्हा आम्हा सर्वांना करणं अत्यंत गरजेचं आहे. धारणा धर्म इत्याहू धर्मेन विधृता प्रजा यस्मा धारते सर्व त्रैलोक्य सच चराचरम. म्हणजे खऱ्या अर्थानं मी मगा सांगितल्याप्रमाणे की या देशामध्ये जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या प्रवृत्ती डोकेवर काढण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा धर्माचा पगडा हा असणं अत्यंत गरजेचं आहे. मग मी सांगितलं की ज्या समाजामध्ये जो समाज किंवा जो राष्ट्र हा धर्माधिष्ठित नसतो, तो समाज रसातळाला गेल्याशिवाय राहत नाही किंवा मृतवत झाल्याशिवाय राहत नाही. ही भीती अत्यंत घातक आहे. आणि म्हणून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचे पायक या नात्यानं आपणाला खऱ्या अर्थानं धर्माध्ययन या ग्रंथामध्ये सांगितलेल्या विचारांचं पालन करणं मला असं वाटते की अत्यंत गरजेचं आहे. ते तुम्ही आपण सर्व करणार आहोत.
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा विचार हा कुठल्याही प्रकारे कधीही संकुचित नव्हता आणि नाही आणि नसणार. तुमचं आमचं काम आहे प्रचारक या नात्यानं, उपासक या नात्यानं, ग्रामगीताचार्य या नात्यानं, की वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा हा जो पगडा आहे हा याचा सर्वीकडे प्रचार प्रसार होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता म्हणजे हा सर्व धर्माचा निचोड आहे. अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये जे ज्ञानेश्वरी लिहून आपल्यावर अनंत कोटी उपकार केले, अशाच प्रकारे ग्रामगीता लिहून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी तुमच्या आमच्यावर अनंत कोटी उपकार केलेले आहेत. असं म्हणतात की शास्त्रामध्ये गीता, पतिव्रतेमध्ये सीता आणि तुमचं आमचं जीवन सुजलाम सुफलाम करण्यासाठी जीवनात आचरणात आणावी लागते वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता. दुःखाची निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती करून देणे हे धर्माचं खऱ्या अर्थानं कर्तव्य आहे. पण त्याच वेळेस तुमचं माझं कर्तव्यसुद्धा एवढंच पवित्र, तुमचे आमचे आचारसुद्धा ये हृदयचे ते हृदयी घातले, जे असं जे ज्ञानेश्वरी महाराज म्हणतात, धर्म तेव्हाच तुम्हा आम्हाला दिशा निर्देश करेल, धर्म तेव्हाच तुम्हा आम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेल जेव्हा तुमची आमची जोडी त्या धर्माचं पालन करण्यासाठी अत्यंत सशक्त असेल, अत्यंत मजबूत असेल. ती जोडी आपली मजबूत आहे की फाटकी आहे हा विचार तुम्हा आम्हाला करणं अत्यंत गरजेचं आहे. दुःखाची निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती करून देणं, तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवनामध्ये प्रगतीचं गौरीशंकर गाठलं जाणं हे धर्माचं काम आहे. परंतु त्याचप्रमाणे मी मगा तुम्हाला सांगितलं की महाराज एका भजनात म्हणतात की मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी. खऱ्या अर्थानं कोंबडे बकरे खातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, अशा प्रकारचे भजन लिहिणारे अनेक संत महात्मे सावतामाळी 6 किलोमीटर राहून पंढरीच्या महाराजांच्या दर्शनाला गेले नाहीत. कारण त्यांना या जनता जनार्दनामध्ये वारकऱ्यांमध्ये पंढरीनाथ दिसला. मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी. मग सच काम किया जगमे जिसने उसने प्रभू नाम लिया न लिया. खऱ्या अर्थानं धर्माचं फक्त पालन करत असताना तुमच्या आमच्या हाताने अत्यंत चांगले कामं होणं अत्यंत गरजेचं आहे. मग तुम्ही भगवान परमेश्वराचं नाव घ्या अथवा नका घेऊ, तुम्ही मंदिरात जा अथवा नका जाऊ, नमाज पढा अथवा नका वाचू, गिरजाघरात जा अथवा नका जाऊ, फक्त तुमचं आमचं काम. याचं कारण असं की माणसाची ओळख ही नेहमी त्याच्या कर्तव्याने होत असते. गदी माडगुळकर काय सुंदर म्हणतात की कर्तव्याने घडतो माणूस. तुमचे आमचे कर्तव्य तेवढे, कर्म तेवढे चांगले असणं मला असं वाटते की अत्यंत गरजेचं आहे. ग्रामगीतेच्या माध्यमातून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी संपूर्ण विश्वाची धारणा करण्याचा एक सोपा मार्ग तुमच्या आमच्या पुढ्यात ठेवलेला आहे. तुमचं आमचं कर्तव्य आता हे असंच असू शकते. हेच तुमचं आमचं सर्वांचं कर्तव्य आहे की वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांना अधिकाधिक सातासमुद्रापार नेण्याचं काम हे अत्यंत उपासक या नात्यानं तुमचं आमचं आहे. नवे महाराजांचा तो तुम्हा आम्हाला आदेश आहे. महाराज म्हणायचे की माझं साहित्य हे करोडो लोकांच्या कानीमुखी पोहोचू द्या. मग धर्मसुद्धा तरी काय करतो? वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मग आपला जो मूळ विषय आहे की धर्म लयाला जातो म्हणून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की पंढरपूरची वारी करण्या लांब लांब का जाता. मायबाप जाणावे काशी, मग कशाला जावे लागे तीर्थाशी. ज्या लोकांना आपले मायबाप हे साक्षात परमेश्वर असतात, भासतात, वाटतात, ते वंदनीय असतात, मग अशा लोकांना पंढरीला गेलो काय आणि नाही गेलो काय काहीच फरक पडणार नाही. पंढरपूरची वारी करण्या लांब लांब का जाता, इथेच येऊनी सदा बसावे वाटत असे भगवंता. चला चला गुरुकुंज बघया शांती देई मनाला, विचारा जाऊनी शहाणाला. महाराज म्हणतात की धर्मलयाला जातो म्हणून रामकृष्ण हरी आला. या तिघांचा अवतार नव्हे, सर्व संतांचा अवतार धर्माचं रक्षण करण्यासाठी आहे, धर्माचं पालन करण्यासाठी आहे. आणि या जगातल्या सर्व लोकांना सदाचाराची पेरणी त्यांच्या जीवनात होवो, सर्व लोक सुखी संपन्न सुजलाम सुफलाम होवो, अशा प्रकारची कामना, अशा प्रकारची महत्त्वाकांक्षा, अशा प्रकारची इच्छा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संपूर्ण साहित्यामधून तुम्हा आम्हाला देतात. आज
बरेचदा असं वाटते या देशातल्या लोकांना विनोबा भावे म्हणायचे की सब भूमी गोपाल की, वसुधैव कुटुंबकम. आज आपण पाहतो की अनेक तरुणांना आई वडिलांनी गुरुजनांनी सांगितलेल्या कामाची शरम वाटते, लाज वाटते. महाराज म्हणतात की या जगामध्ये आज सध्या आपण वेगळ्या वातावरणातून जात आहोत. संपूर्ण विश्व या कोविड-19च्या महामारीतून जात आहोत. आणि नव्हे, खऱ्या अर्थानं बरे झाले देवा मनुष्यलोकी आलो. तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे आज या संपूर्ण जगाला या कोरोनानं खऱ्या अर्थानं आपापली पात्रता दाखवण्याचं काम केलं. कारण कोरोना कधीच कोणावर विषमता करत नाही, भेदभाव करत नाही. माणूस माणसापासून दूर जात आहे. याचं कारण असं की कुठंतरी आम्ही कर्तव्याला भुललेलो आहोत. कुठंतरी आपण संतांच्या विचारांची फारकत घेतलेली आहे. संत सदैव समाजाची धारणा करत असतात. संत सदैव मानवाला परमकोटीकडे, उच्च कोटीकडे नेण्याचा प्रयत्न करत असतात. आणि म्हणून आपण संतांच्या विचारांना कुठंतरी फाटा दिला म्हणून अशा प्रकारे या महामारीचे वेगवेगळ्या प्रकारचे थैमान या जगामध्ये दिसून येतात. हे घालवण्यासाठी तुमचं आमचे कर्म अत्यंत चांगलं असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपण सर्व करावं. मी मगा म्हणालो की त्या तरुणांना सेवा करण्याचं फार असं वैषम्य वाटते. एका भजनामध्ये तुकडोजी महाराज म्हणतात कि तूने सेवा न किया है सुंदर दिखता है तो क्या है, घड़ी घड़ी में बदले कपड़े बाल में डाले कंगवा, ऐसी शान को कोई न पूछता, सेवा में है लंगड़ा सुंदर दिखता है तो क्या है. अहो, ज्या दिवशी तुम्ही आपण हा सेवेचा लेप लावून घेऊ ना, बाकी कुठल्याही प्रकारचा मेकअप करण्याची आम्हाला आवश्यकता राहणार नाही. आणि हेच तर आपल्याला धर्म शिकवतो. हेच तर धर्माचं पालन करण्यासाठी आम्हाला सर्वांना करायचं आहे. सुंदर ती झाशी की रानी लड़ी गोर के संग में, दाग न लगने दिया शत्रु का, कुदी आग की जंग में सुंदर दिखता है तो क्या है. आज मी मगा म्हटल्याप्रमाणे या देशाचे तरुण हे पंचप्राण असतात. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा या तरुणांना इशारा आहे की बाबांनो, तुम्हाला हा देश सांभाळायचा आहे. युद्ध अग्नी भडकला युद्धाचा, अंतू स्वस्थ होऊनी बसे, तरुणी असूनी रक्त न उसळे, नवजवान तुझं मना कसे. तू तरुण जर स्वतःला म्हणून घेत आहेस, या जगामध्ये जिथं कुठं तुला लूप होल्स दिसतात, जिथं कुठं खास कळगे दिसतात, जिथं कुठं अन्याय अत्याचार दिसतात, तिथं धावून जाणे हे तुमचं आमचं कर्तव्य आहे. आणि हेच धर्माचं पालन करणे आहे, हेच धर्माचं रक्षण करण्यासारखं आहे. आणि म्हणून या देशातल्या तरुणांना वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांकडून खूप अशा प्रकारच्या अपेक्षा आहेत. चाणक्य शिक्षकांकडून खूप अपेक्षा करतात. कारण शिक्षक या राष्ट्राचा भाग्यविधाता आहे. आणि अनेक पिढ्या घडवण्याचं पुण्य त्याच्या पदरात प्राप्त होते. आणि तोच विचार वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की जसं की आपापल्या धर्माचं रक्षण आणि पालन करण्याचा अधिकार आम्हाला आहे. गुरुजनी ऐसी दावेत धडे, आपला आदर्श ठेवून पुढे, विद्यार्थी तयार होतील चौकडे, राष्ट्र होई तेजस्वी. शिक्षकांना वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आदेशित करतात, आदेश देतात की अशा प्रकारचं राष्ट्र तेजस्वी करण्यासाठी, उज्ज्वल राष्ट्र निर्माण करण्यासाठी, ही लोकशाही सुदृढ संवर्धित करण्यासाठी, हा देश वर्धिष्णू व्हावा यासाठी या देशातल्या तरुणांना पुढे येणं अत्यंत गरजेचं आहे. नव्हे, त्यांना संतांच्या आणि राष्ट्रसंतांच्या विचारांची गरज ही अत्यंत आवश्यक आहे. तेव्हाच कुठं या देशामध्ये शांतता नांदेल, सुख नांदेल, समाधान येईल आणि हा देश पुन्हा खऱ्या अर्थानं रामराज्याकडे वाटचाल केल्याशिवाय राहणार नाही, जे संतांचं स्वप्न होतं. गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणि न आरतीला तुझ्या सूर्यचंद्र तारे. हे तुमचं आमचं काम आहे, या देशाचं रक्षण करणं, या धर्माचं रक्षण करणं, आपल्या मायभूचं रक्षण करणं. सैनिक तर त्यांचं काम करतातच, परंतु आपापल्या परीनं खारीचा वाटा वाटून घेण्याचं कर्तव्य हे या देशातल्या प्रत्येक नागरिकाचं आहे. आणि यासाठी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की धर्मलयाला जातो म्हणून रामकृष्ण हरी आला, सगळ्या जनतेशी बोला. सगळ्या जनतेशी संवाद करावा लागेल, विचार करावा लागेल. आज माणसापासून दुरावतो आहे, संवादाचं रूपांतर विसंवादात झालेला आहे आणि त्यानंतर मग वितंडवाद निर्माण होत आहे. यासाठी आपल्याला काय करावं लागेल की संवादाचा समन्वय साधावा लागेल. आज आपली काय
प्राचीन संस्कृती अत्यंत पवित्र होती की सकाळी उठल्याबरोबर कराग्रे वसते लक्ष्मी, करामध्ये सरस्वती, करमुलुते गोविंद, प्रभाते कर दर्शनम, ही तुमची आमची संस्कृती आहे. आज सकाळी उठल्याबरोबर काय आहे? करामध्ये मोबाईल, करमुले तू फेसबुकम, आणि नंतर मग व्हॉट्सॲप दर्शनम. ह्या व्हॉट्सॲपचं दर्शन घेतल्याशिवाय या तरुणाईचा दिवस सुरू होत नाही. हे या देशाची शोकांतिका आहे. आज सर्व जग या बाह्य अवडंबराकडे झुकलेलं आहे. महाराज म्हणतात की दिल में ही नहीं जब शांती मिली, कुटिया को रंगाना नाहक है. आज दिसण्यापेक्षा असण्याला फार महत्त्व आहे. या जगाच्या पाठीवर अनेक अशा प्रकारचे कुरूप आणि विद्रूप लोक होऊन गेले असतील, पण त्यांचं नाव इतिहासात आहे. इतिहासात अजरामर झालेले आहेत. महात्मा गांधी दिसायला कुठं देखणे होते? विज्ञान ऋषी भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती अब्दुल कलाम कुठं देखणे होते? आणि आजकाल देशातल्या तरुणाईला बाह्य स्वरूपाला, बाह्य सौंदर्याला महत्त्व देणं फार प्रामुख्यानं त्याला ते महत्त्व देण्याचं काम करतात. परंतु खऱ्या अर्थानं इंटरनल ब्युटी, आंतरिक सौंदर्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की दिल में ही नहीं जब शांति मिली, कुटिया को रंगाना नाहक है. अंदर से रंग लागा ही नहीं, बाहर से रंगाना नाहक है. प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर, असे गदी माडगुळकर म्हणायचे. मंडळी, यासाठी आपल्याला धर्माचे पालन करण्यासाठी जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे विचार या देशामध्ये, या विश्वामध्ये निर्माण होतील, तेव्हा तेव्हा त्या विचारांना फाटा देण्यासाठी, विचारांचा सामना विचारांशी करण्यासाठी, विचाराने करण्यासाठी तुम्हा आम्हाला सदैव तत्पर राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि ते आपण सर्व करावं. तशा प्रकारची सद्बुद्धी भगवान गोपालकृष्ण, भगवान सद्गुरू वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तुम्हा आम्हा सर्वांना देतील, अशा प्रकारची अपेक्षा करतो. अनेक दिवसांपासून संत मोजरकर महाराज विचारमंच कार्यप्रवर आहे. त्याचप्रमाणे सद्गुरू विचारप्रवर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा हरिश्चंद्रदादा देशमुख नागपूरवरून एक अशा प्रकारचं चॅनल चालवतात. हे काय किती उदात्त काम हाती घेतलेलं आहे. अनेक महिन्यांपासून, कोरोनाच्या काळापासून, बुडत हे जन न देखवे डोळा, जे जे आपणासी ठावे ते इतरांशी वर्तावे, शहाणे करून सोडावे सकल जन, हे तुमचं आमचं कर्तव्य आहे. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे हे सर्वचे सर्व चॅनल्स, हे सर्वचे सर्व उपासक, मग त्यामध्ये उपासक, ग्रामगीताचार्य आणि तुमच्या आमच्यासारखे सर्वसाधारण प्रचारक असतील, हे जोमानं काम करत आहेत. यासाठी मी अत्यंत मनापासून सर्व लोकांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो. आणि पुरुषोत्तम काका बैसकर आणि त्यांचं सर्व कुटुंब या कामामध्ये त्यांनी वाहून घेतलं. मला सांगा, आज लोकांना पैसा देण्यासाठी वेळ आहे. पैसा देतात लोक, पण लोकांकडे वेळ नाही. कोणतंही काम करण्यासाठी वर्गणी मागा, देणगी मागा, लोक देतील, पण लोकांकडे वेळ नाही. अशा प्रकारे या कोरोनाच्या महामारीच्या काळात अत्यंत नित्य नियमाने वेळेवर वक्त्यांची तारीख घेऊन अशा प्रकारे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा वसा साता समुद्रापलीकडे नेण्याचा तुम्ही आपण प्रयत्न करतो. येई नसे थोडके, कारण इव लसे रोप लाविले दारी, तयाचा वेलू गेला गगनावरी. अशातूनच छोट्या छोट्या गोष्टीतून महान कामे होत असतात. सामान्यातून असामान्यत्व प्राप्त करायचं असते. लौकिकाकडून अलौकिकाकडे तुम्हा आम्हाला जायचं असते. तर ते सर्व सद्बुद्धी तुम्हा आम्हाला भगवान वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज देवो. या विचारांसह मी माझ्या विचारांना वाणीला विराम देतो. आणि सद्गुरू मोजरकर महाराज विचारमंच यांनी मला आपणासोबत संवाद साधण्याचे, माझे विचार व्यक्त करण्याची संधी प्राप्त करून दिली. मी त्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आणि माझ्या समवेत खुशाल दादा दिसतात, पद्माकर दादा, गणेश दादा दिसतात, सुशील महाराज वनवे, माझ्या मामी आहेत स्वाती मामी गाडके, अनेक सर्व आहेत, माझे मित्र संजय तोमर. हे सर्व रसिक मायबाप तुमच्याप्रती साष्टांग दंडवत करतो, प्रणाम करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. जय गुरु. आम्ही गेलो